हालेलुया. आपण वचन काढू. आपला विषय आहे, खरंच प्रभू येशू आपल्यातून सर्व काही चांगलं करणार काय? प्रेज द लॉर्ड. तर मी म्हणल हा, कारण तुम्ही त्या देवाकडे आलात ज्यांनी मरताना सुद्धा सगळं काही पूर्ण केलं, तर तो आजही ती ताकद ठेवतो सगळं काही पूर्ण करण्याची. प्रेज द लॉर्ड. आपण वचन काढू. योहानाचा पहिला अध्याय, योहानाचा पहिला अध्याय 46 वचन ते 51 पर्यंत मी वाचतो, तुम्ही सगळेजण ऐका. नथनेल त्याला म्हणाला, नासरेथातून काहीतरी उत्तम निघू शकते काय? फिलिप्प त्याला म्हणाला, येऊन पहा. नथनेलेला आपणाकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला, पहा, हा खराखुरा इस्रायली आहे, ह्याच्या ठाई कपट नाही. नथनेल त्याला म्हणाला, आपणाला माझी ओळख कुठली? येशूने त्याला उत्तर दिले, फिलिप्पाने तुला बोलवण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास तेव्हाच मी तुला पाहिले. नथनेल त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवाचे पुत्र आहात, आपण इस्रायलाचे राजा आहात. येशू त्याला म्हणाला, मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले म्हणून तू विश्वास धरतोस काय? ह्याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी पाहशील. हालेलुया. आणखी तो त्याला म्हणाला, मी तुम्हाला खरं खरं सांगतो, आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना व मनुष्याचा पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल. एक 12 शिष्यांमध्ये एक व्यक्ती होता आणि त्याचं नाव नथनेल होतं. नथनेल जो होता 12 शिष्यांमधला, तो हमेशा गोंधळलेला असायचा आणि तो हमेशा विचार करणारा असायचा. येशूने काय दृष्टांत सांगितलं की त्या दृष्टांताला धरून ते विचार करत असायचा. आणि येशूला भेटण्याच्या आधी तो एका अंजिराच्या झाडाखाली रडत बसला होता. हालेलुया. की इस्रायलचा परमेश्वर जिवंत आहे, तर तू माझ्या बरोबर बोल. सकाळची संध्याकाळ होती. हालेलुया. पण त्याच्यासमोर कोण बोलत नाही, कारण नथनेलला माहित नव्हतं. हालेलुया. स्वर्ग सोडून परमेश्वर त्याच्यासाठी खाली उतरून आलेला आहे. आता त्याला वर बघण्याची गरज नाही. हालेलुया. कारण परमेश्वर लोकांमध्ये उतरला होता आणि डायरेक्ट परमेश्वर त्याच्या संग बोलणार होता. पण तुम्हाला सांगू का, जो शोधतो ना परमेश्वराला, तो देव त्याला सापडतो. कारण झटून शोध करणारा तो आहे, सगळं काही त्यागून, सगळं काही सोडून तो येशूला शोधण्यासाठी निघालेला आहे. हालेलुया. आणि जो शोधतो ना, त्याच्या संग दुःख असतील, संकट असतील, क्लेश असतील, आजार असतील, त्या सगळ्यांना तो मागं ठेवून येशूला शोधण्यासाठी तो जाते. का? कारण येशूचं स्पष्ट वचन सांगतं की जो कोणी शोधतो त्याला मी सापडतो. हालेलुया. तर नथनेल परमेश्वराला ओरड देत होता, परमेश्वराकडे बोलत होता परमेश्वराला की तू आज माझी भेट घे. आणि फिलिप्प नावाचा जो एक व्यक्ती होता, तोही 12 शिष्यांमधलाच होता. फिलिप्पाने नथनेलला जाऊन परमेश्वराचे शब्द सांगितले आणि परमेश्वर वाट बघत होता की नथनेल माझ्याकडे कधी येतो. हालेलुया. येशू वाट बघत होता. येशू वाट बघतो. प्रत्येकाकडे सुवार्ता पोहोचलेली असते. हालेलुया. पण येशू काय करत असतो? वाट बघत असतो. त्याला माहिती असतं, येशूला माहिती आहे एक दिवस प्रत्येकाचा येतो की तो खऱ्या आत्म्याने तो गुडघे टेकतो. आज कदाचित आपल्यातले खऱ्या आत्म्याने गुडघे कोणी टेकले नसतील, पण एक दिवस येईल की ते खऱ्या आत्म्याने गुडघे टेकतील. हालेलुया. प्रत्येक जीभ कबूल करल आणि प्रत्येक गुडघा त्याच्या नावाने टेकल.
लिहिलेलं आहे तर ते पूर्ण होणार. हालेलुया. जे लिहिलेलं आहे ते सगळं काही पूर्ण होणार. का? कारण ते येशूचे जिवंत शब्द आहेत. हालेलुया. पहिल्या योहान 1 आणि 2 मध्ये काय लिहिलेलं आहे आपण बघू. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी शब्द देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. जे काही झाले ते त्याच्याद्वारे झाले. हालेलुया. शब्द अस्तित्वामध्ये आला. शब्दाने काय केलं? शरीराला धारण केलं. जे शब्द होते, हालेलुया, जी धगधगती आग होती, प्रेज द लॉर्ड, जी मोशेला दर्शन दिलं होतं ती काय होती? आग होती. पण तीच आग आज कुठं आलेली आहे? मनुष्याच्या रूपामध्ये उतरून आलेली, शरीरामध्ये उतरून आलेली. हालेलुया. तो परमेश्वर एक वेळेस मनुष्य मनुष्याला माफ करणार नाही, बहीण भावाला माफ करणार नाही, भाऊ भावाला माफ करणार नाही. पण आपला प्रभू येशू तो आहे, तो प्रत्येक अपराधांची तो आपल्याला क्षमा देतो. प्रत्येक अपराधाच्या आपल्याला तो क्षमा करतो. हालेलुया. आणि तो बघताना कोणाकडे असे हेतूने बघत नाही की हा दोषी आहे. तो बघताना तो विचार करतो की हा माझा मुलगा आहे आणि ही माझी मुलगी आहे. प्रेज द लॉर्ड. तो परमेश्वर आहे जो बरब्बाला सुद्धा माफ करू शकतो. तो परमेश्वर आहे जो दाविदाने घाण काम केलं होतं, पण ज्या वेळेस दाविदाने माफी मागितली देवाने त्याला क्षमा केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर नतनेल जो होता तो हमेशा गोंधळलेला असायचा, पण देव त्याला म्हणतो की तू अंजिराच्या झाडाखाली बसला होता माझ्याकडे यायच्या आधी, म्हणून तू माझ्यावर विश्वास करतो का? प्रत्येकावर येशूची नजर आहे. प्रत्येकाला प्रभू येशू बघत आहे. हालेलुया. जो तो आहे म्हणतो येशू त्याच्याकडे बघतो. पूर्वी आपण पाप करत होतो. हालेलुया. इथं आलेले प्रत्येक जण पूर्वी पाप करत होता. येशूने तुमचं पाप सुद्धा बघितलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. पण येशूची इच्छा आहे की आता तुम्ही माझ्याकडे आलात तर आता तुम्ही सुधरा. आता तुम्ही त्या पापाचे भागीदार बनू नका. आता तुम्ही पापाचे भागीदार नाही, पापाला तुम्ही तुमच्या पायाखाली ठेसणारे म्हणा. म्हणून येशू म्हणतो मनुष्याचा पुत्र सापाच्या डोक्यावरती तो टाच ठेवून त्याला तुडवल. हालेलुया. आज आपण येशूच्या रूपामधले. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? आज आपण येशूच्या रूपामधले. जर येशू आपल्यामध्ये त्याला बघतो तर आपण कसे पाहिजे? आपल्यामध्ये प्रीती पाहिजे. रोमकारां 4 अध्यायामध्ये 1 वचनामध्ये काय लिहिलंय? पौलुस म्हणतो जर माझ्यामध्ये प्रीती नसेल, मी वचन सांगतो, हालेलुया, मी चांगल्या चांगल्या बड्या लोकांकडे जाऊन सांगतो वचन, येशूला मी दाखवतो, येशू जिवंत आहे म्हणतो, लोकांच्या डोक्यावर मी हात ठेवून प्रार्थना करतो, लोकांना आरोग्य मिळतं. हालेलुया. पण त्या सेवकाच्या हृदयामध्ये जर प्रेम नाहीये तर ती सेवा त्याची व्यर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. ती सेवा व्यर्थ आहे. हालेलुया. हृदयामध्ये बायबलमध्ये सर्वात श्रेष्ठ प्रेमाला परमेश्वराने उंच केलेले. हालेलुया. देव परमेश्वर म्हणतो प्रेम हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. प्रेम सर्वात श्रेष्ठ आहे. हालेलुया. आपण सर्वात श्रेष्ठ नाहीये. जर तुमच्यामध्ये प्रेम आहे तर तुम्ही श्रेष्ठ आहेत. हालेलुया. राग राग करणार त्याच्यामध्ये प्रेम नाहीये. चिडचिड करणार त्याच्यामध्ये प्रेम नाही. हालेलुया. लोकांबद्दल हृदयामध्ये सगळ्या गोष्टी घाण वज घेऊन चालणारा त्याच्यामध्ये प्रेम नाहीये. प्रेज द लॉर्ड. आज लहान लहान मुलांमध्ये पण प्रेम नाहीये. हालेलुया. आज लोक एकमेकांविरोधामध्ये पाप करतात. परमेश्वर ह्या धर्तीवरती का उतरून आला? कारण मनुष्यांमध्ये प्रेमाची लाट प्रगट व्हावी. मनुष्याने मनुष्यांना ओळखावं. हालेलुया. की ह्याला जर परमेश्वराच्या रूपात बनवलेला आहे तर देवाने मला सुद्धा त्याच प्रतिरूपामध्ये बनवलेला. हालेलुया. आपण कदाचित इथं आलेले, आपण आपल्या रक्ताचे संबंध नसतील, पण देवाने आपल्यासाठी जे रक्त सांडलं त्या रक्ताने आपल्याला त्यांनी एकत्र आणलेले. ते रक्त आपल्यासाठी साक्षी देत. हालेलुया. की मी जिवंत आहे, मी जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही ऐकताय सगळे?
तुम्ही कुठं होते, काय होते, कसे होते, ते सगळं येशू बघत होता. प्रत्येकावरची येशूची कडी नजर लागली होती. तुम्ही पाप करत होते, येशू बघत होता. तुम्ही चांगले कामं करत होते, येशू बघत होता. हालेलुया. तुमच्या घरच्यांनी तुम्हाला ओळखलं नाही तुम्ही कसे आहेत, समजते तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. तुमच्या कुटुंबाने तुम्हाला ओळखलं नाही तुम्ही कसे आहेत, पण येशूने तुम्हाला ओळखलं की तुम्ही कोण आहेत. हालेलुया. म्हणून तो प्रेम घेऊन तुमच्यामध्ये आला. हालेलुया. आपले जन्मदाते एक वेळेस आपल्याला ओळखणार नाहीत की आपण कोण आहेत, पण येशू आपल्याला ओळखतो. ह्याच्यामध्ये काहीतरी थोडीशी तरी इमानदारी आहे. हालेलुया. हा थोडासा तरी इमानदार आहे. कुठं ना कुठं हा मला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून सुवार्थ त्याच कानावर जाती जे येशूला ओळखण्यासाठी तयार आहेत. येशूला ओळखण्यासाठी तयार आहे. हालेलुया. पूर्वी मी वाईट कामं करत होतो, त्या वाईट कामांना मी मोठा प्रतिसाद देत होतो. आज येशू काय म्हणतो, जर आज तू माझं काम करतो तर आज मला तू किती दाखवलं पाहिजे लोकांना जाऊन. हालेलुया. काही लोकांना असं वाटतं की मी स्टेटस ठेवतो व्हॉट्सअपवर वचनांचा, फेसबुकवर मी रील्स ठेवतो, इंस्टाग्रामला मी रील्स टाकतो. प्रेज द लॉर्ड. लोक म्हणतात ह्या गोष्टींची लाज वाटत नाही का? नाही वाटत. पूर्वी मी वाईट कामं करत होतो, त्याची लाज मला नव्हती. पूर्वी मी पिक्चर मधले गाणे टाकत होतो, त्याची लाज मला नव्हती. हालेलुया. त्याची लाज मला वाटत नव्हती. प्रेज द लॉर्ड. तर मी आज जर मी चांगलं काम करत आहे तर मी ह्याची लाज का बाळगू? प्रेज द लॉर्ड. चांगलं काम जे मी करत आहे ह्याची लाज मी का बाळगू? तर फिलिप्पाला नथनेल काय म्हणतो, नासरत मधून काही चांगलं निघल का? हालेलुया. नासरत मधून काही चांगलं निघल का? कारण नासरत जो शहर होतं त्या शहरमध्ये पाप जास्त होतं. पण येशूला कुठल्या नावाने ओळखतात? नासरतकर येशू. का ओळखतात? हालेलुया. ज्या गोष्टीला, ज्या शहराला लोकांनी टाकून दिलं, त्याच शहराला आणि त्याच लोकांना परमेश्वराने उचलून धरलं. आज आपल्याला लोकांनी टाकून दिला असेल, प्रेज द लॉर्ड, नाव लोकांनी आपल्याला ठेवले असतील, आपल्याला लोकांनी तुच्छ लेखलं असेल, पण त्या परमेश्वराने आपल्याला काय केलं? आधार दिला. त्याने आपल्याला उंच केलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याने आपल्यातून जिवंत काम करून घेते. तो आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे ह्या जगाला की मी अजूनही काम करू शकतो. जसं 12 शिष्यांमधनं मी काम केलं, जसं मी 12 शिष्यांना चालवलं. हालेलुया. आजही मी ते काम करू शकतो. आज लोक म्हणतात पूर्वीसारखे चमत्कार नाहीत राहिलेले. मी म्हणतो पूर्वीपेक्षा आता मोठे मोठे चमत्कार देव घडवते. जर कुणाला कोण आजारी होतं त्याला जर आरोग्य मिळालं असेल तर ते चमत्कार आहे. जर कोण पूर्वी वाईट कामं करत असेल, हालेलुया, जर पूर्वी कोण वाईट व्यसन करत असेल पण आज तू करत नाहीये तर त्याच्या जीवनामध्ये चमत्कार झालेला आहे. जर पूर्वी कोणाच्या घरामध्ये वादविवाद होते, भांडणं होते, आज त्याच्या घरामध्ये वादविवाद, भांडणं नाहीयेत, परमेश्वराचं प्रेम आहे, चमत्कार झालेला आहे. हालेलुया. माझ्या घरामध्ये पूर्वी भांडणं होते, मी पूर्वी दारू पित होतो. हालेलुया. पण आज मी त्या गोष्टी करत नाही. मी परमेश्वराच्या भयामध्ये चालतो. ह्याचा अर्थ काय? माझ्या घरामध्ये येशूद्वारे चमत्कार उतरून आलेला आहे. आज लोकांची गैरसमज आहे की ह्या युगामध्ये चमत्कार होत नाही, आता येशूचं काम संपलं. मी तुम्हाला खरं सांगतो, इथून पुढे येशूचं मोठं काम होणार आहे. विश्वासणाऱ्यांमधून येशू आज दिसून येणार आहे. हालेलुया. फक्त येशूला काय पाहिजे? खरे विश्वासणारे लोक पाहिजे, जे प्रभूसाठी सगळं काही त्यागतील. प्रेज द लॉर्ड. मी अजून काही सोडलं नाही. अजूनही काय काय गोष्टींमध्ये मी अडकलेलो आहे. पण जर मी परमेश्वरावर माझा विश्वास ठेवलेला आहे, जर मी येशूकडे बघत आहे, तर मला परमेश्वर त्या प्रत्येक वाईट गोष्टीतून देव मला बाहेर काढल. मी नाही येऊ शकत बाहेर, पण माझा देव मला हात धरून ते त्याच्यातनं बाहेर काढून आणल.
इस्रायल लोकांना मिस्र देशातून देवाने बाहेर काढलं, तर देवाला अशक्य नाहीये मला बाहेर काढणं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी का घाबरू? मी कशासाठी घाबरू? मी जर चांगलं काम करत आहे, मी कुणाचं वाईट करत नाहीये, मी कुणाबद्दल चालीचाबटी करत नाहीये, मी जर कोणाला तुच्छ लेखत नाहीये, तर मी का घाबरू त्याचं काम करण्यासाठी? हालेलुया. त्याच्या कामाला तत्पर असा. जर तुमच्या कानावरती आलंय आमच्यासाठी प्रार्थना करा, आम्ही आजारी आहोत, तर तुम्ही जरूर त्याच्यासाठी विनंती देवाकडे जाऊन करा. परमेश्वर त्याला आरोग्य देईल तुमच्याद्वारे. परमेश्वर त्याला उठवून बसवल तुमच्याद्वारे. हालेलुया. प्रभूजी म्हणणारे पुष्कळ आहेत, पण त्याच्या संग चालणारे फार कमी आहेत. ज्यावेळेस त्यांनी पत्रसला दर्शन दिलं, हालेलुया, पत्रस काम करत होता. म्हणा काम काय करत होता? पत्रस मासे पकडण्याचं काम करत होता. जाळ साफ करून ठेवत होता. हालेलुया. रात्रभर त्याला मासे मिळाले नाहीत आणि पत्रसचं जे जीवन होतं ते अस्तव्यस्त झालेलं होतं. का? कारण त्याच्यावर त्या काळामध्ये खूप भयंकर टॅक्स लावण्यात आला होता आणि पत्रसच्या डोक्यामध्ये त्या गोष्टी चालल्या होत्या की आज मासे मला मिळाले नाहीत, जर त्यांनी मासे विकले तर त्याला पैसे मिळतील. आज आपल्यामध्ये असं कोण आहे का की काहीच काम धंदा न करता सगळं काही चांगलं चाललंय? आहे कोण? नाहीये. तसंच पत्रसला जर मासे मिळाले समुद्रामधनं, तर पत्रस ते विकून ते काय करल? कर भरल, टॅक्स भरल आणि घरामध्ये पण ते सगळ्या चांगल्या गोष्टी घेऊन येईल. पण त्या रात्रीमध्ये तसं काहीच घडलं नाही. पण परत परमेश्वर प्रभू येशू त्याच्याकडे आला. तो खूप थकला होता. हालेलुया. तो खूप थकला होता. रात्रभर त्यांनी मासे बघितले, मासे पकडले नाही, पण त्याला एकही मासा सापडला नाही. आणि तो काय करत होता? जाळी साफ करत होता. आणि येशू त्याच्याकडे आला आणि येशू म्हटला की मी तुला सांगतो त्या ठिकाणी जाळी टाक. आणि ज्यावेळेस प्रभू येशूनी जाळी त्याला टाकायला सांगितली आणि त्याने येशूचं ऐकलं. आज येशूचं ऐकणं खूप गरजेचं आहे. जर पत्रस म्हणला असता की तू कोण आहे मला सांगणारा, मी इथं जाळी टाकावी. आज खूप लोक आहेत, हालेलुया, तुम्ही कोण आहेत आम्हाला वचन सांगणारे, आम्हाला बोलणारे की तुम्ही पापी आहेत. आज लोकांना ऐकायचं नाहीये. हालेलुया. लोकांना असं वाटत आहे की आमच्यापेक्षा टॅलेंटेड आज कोण नाही. आज घमंडी कुठून उत्पन्न होती? जो स्वतःचं ज्ञान घेऊन चालतो, जो म्हणतो मिले ज्ञानी आहे, तो घमंडाने भरलेला आहे. पण जो येशूकडे येतो आणि येशूला म्हणतो माझ्यामधलं ज्ञान काढ आणि मला तुझ्या ज्ञानाने भर. शन्मोन काय म्हणतो? हालेलुया. शन्मोन म्हणतो मला तुझ्या पवित्र ज्ञानाने भर. आणि जिथं परमेश्वराचं ज्ञान आहे तिथं सगळं काही उतरून आलेले. हालेलुया. आपला प्रभू कोण आहे? आपला प्रभू सर्व सामर्थ्य देवे. जर तुम्ही त्याचं ऐकताय तर तुमच्या जीवनामध्ये ते सगळं चांगलं घडणार. पत्रसने ऐकलं. प्रेज द लॉर्ड. बाजूच्याला म्हणा, पत्रसने ऐकलं. प्रेज द लॉर्ड. पत्रसने ऐकलं आणि पत्रसने काय केलं? येशूनी सांगितल्याप्रमाणे कुठं जाळी टाकली? समुद्राच्या किनारी जाळी टाकली. प्रेज द लॉर्ड. जाळी टाकल्यानंतर हालेलुया, प्रभू येशूंनी काय केलं? त्यांचा जो उजवा हात आहे तो समुद्राच्या पाण्यामध्ये काय केला? लावला. समुद्राच्या पाण्यामध्ये हात लावला. प्रेज द लॉर्ड. समुद्राचे सगळे आतमध्ये जे मासे होते ते सगळे किनाऱ्याला आले. प्रेज द लॉर्ड. आणि त्याला ते मासे पकडण्यासाठी एकट्याला होत नव्हतं, म्हणून त्यांनी त्याच्या भावाला बोलवलं. त्याने अजून खूप लोकांना बोलवलं. हालेलुया. मासे त्यांना मिळाले. मासे मिळाल्यानंतर हालेलुया अद्भुत चमत्कार झाला. जो टॅक्स त्याचा वर्षभरापासून रखडला होता, एकाच दिवसामध्ये येशूच्या सांगण्यावरनं तो टॅक्स सगळा त्यांनी पे केला. सगळं कर्ज त्याच्यावरचं देवानी काढलं. हालेलुया. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल, पुन्हा पत्रसने कधी मासे पकडायचं काम केलं नाही. तुम्ही एकदा येशूचा आवाज ऐकताय ना, तर तुम्हाला परत त्या गोष्टींचा कधीच भास होणार नाही ज्या पहिलं तुम्ही त्या घाणीमध्ये चालत होते. आज देवाला तुमच्यातून चांगलं बनवायचंय. पत्रस वाईट होता, हालेलुया, तो चांगला व्यक्ती नव्हता. पण जेव्हा देव त्याच्याकडे आला, परमेश्वर त्याच्या कानामध्ये बोलला,
परमेश्वराच्या नावाने तो बदलला. तो घमंडी होता. हालेलुया. त्याला असं वाटत होतं की माझ्यापेक्षा ताकदवर कोण नाहीये. पण जेव्हा त्याने येशूच्या डोळ्यामध्ये पाहिलं तर तो गुडघ्यावर बसून काय म्हणतो, प्रभू मी पापी आहे, माझ्यापासून थोडस तुम्ही दूर व्हा. तुम्ही येशूचं वचन ओळखताय, येशूच्या वचनांकडे कान लावताय, तर तुम्हाला तुमची खरी ओळख देव करून देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुम्हाला लोक म्हणले असतील की तुमच्यातून चांगलं निघू शकतं का? हालेलुया. थोरातांमधून चांगलं निघू शकतं का? प्रेज द लॉर्ड. होय, निघू शकतं. जर येशू जिवंत आमच्यामध्ये आलेला आहे तर आमच्यातून तो जिवंत काम करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय तुम्हाला? पूर्वी तुमच्या कुटुंबामध्ये लोक कशाने तरी मेले असतील, अपघाती मेले असतील, दारू पिऊन मेले असतील, वाईट कामं करून मेले असतील, पण इथून पुढं तुमच्या कुटुंबामधला प्रत्येक जण येशूला ओळखून झोपल. हालेलुया. 1000 पिढ्या त्यांच्या परमेश्वराकडे येऊन काम करतील. हजारो पिढ्यांवर परमेश्वराची दया असेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिथं काय लिहिलंय आपण पुन्हा वाचू. नथनेल त्याला म्हणाला, नासरेतातून काहीतरी उत्तम निघू शकते काय? फिलिप्प त्याला म्हणाला, येऊन पहा. काय म्हणाला फिलिप्प त्याला? येऊन बघ. हालेलुया. इथं आल्याशिवाय तुम्हाला येशू कळणार नाही. इथं येऊन बसल्याशिवाय, ऐकल्याशिवाय प्रभू तुम्हाला समजणार नाही. नथनेल कुठं होता? येशूपासून दूर होता. त्यावेळेस तो फिलिप्पाला, म्हणजे जो सुवार्ता घेऊन गेलाय, समजा तुमच्याकडे कोणीतरी सुवार्ता घेऊन आले, त्यावेळेस तुम्हाला कोणीतरी सुवार्ता सांगितली, त्यावेळेस प्रत्येकाच्या मनामध्ये विचार येतात की खरंच तिथं जाऊन काम होतील का? खरंच मी तिथं जाऊन बदलल का? हालेलुया. मला आरोग्य मिळेल का? परमेश्वर माझ्यातून काम करेल का? पण त्या व्यक्तीला माहित नाही, ज्या ठिकाणी तो जाऊन बसणार आहे, ज्या ठिकाणी तो वचनांकडे कान लावणार आहे, परमेश्वर त्याच्यातून अद्भुत कामांना परमेश्वर बघणार आहे. हालेलुया. पूर्वी तो दारू पित होता, तो आज इतरांसाठी दारू सोडण्यासाठी ते प्रार्थना करणार आहे. प्रेज द लॉर्ड. अद्भुत काम परमेश्वर करणार आहे. पूर्वी तो आजारी होता, पण परमेश्वर आज तुझ्याकडनं आजारांना परमेश्वर बरं करणार आहे. हालेलुया. पूर्वी मी आजारी होतो, प्रेज द लॉर्ड, पण मला माहित नव्हतं की मी इतरांसाठी प्रार्थना करेल. पूर्वी मी आजारी होतो, मी म्हणायचो परमेश्वराला, मी इतरांसाठी प्रार्थना करू शकतो का? प्रभू म्हणतो, जर तू इतरांसाठी प्रार्थना करतो, तिथंच तुझे प्रश्नांचे उत्तर लपलेले. तुम्ही दुसऱ्यांसाठी प्रार्थना करता, आरोग्यांसाठी, हालेलुया, परमेश्वर तुम्हाला पण आरोग्य देईल. तुम्ही दुसऱ्यांचं चांगलं करता, देव तुमचं पण चांगलं करेल. तुम्ही दुसऱ्यांबद्दल चांगली विचारधारा ठेवता, देव तुमच्यासाठी पण चांगले कामं करेल. हालेलुया. दुसऱ्या इतरांचं तुम्ही चांगलं करता, तर तुमचं पण देव चांगलं करेल. तुम्ही इतरांच्या मुलांना चांगल्या गोष्टी शिकवता, कोणतरी तुमच्या मुलांना चांगलं सांगणार येईल. हालेलुया. परमेश्वर चांगलं काम करणाऱ्यांसंग परमेश्वर राहतो, वाईट काम करणाऱ्यांचा ते तिरस्कार करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? हालेलुया. आज खूप लोक काय म्हणतात की येशू स्वतः वाचवू शकला नाही स्वतःला, तर तो आम्हाला काय वाचवणार? जर त्यांनी त्या काळामध्ये जर स्वतःला वाचवलं असतं, तर तुम्ही आणि मी आज वाचलो नसतो. आणि तुम्ही जर बायबल वाचला असेल, ध्यान देऊन प्रत्येक वचन जर तुम्ही वाचला असेल, ज्या ज्या लोकांना येशूने आरोग्य दिलं, त्या लोकांना येशू काय सांगत होता? ही बातमी कुणाला जाऊन सांगू नका, ही तुमच्यामध्येच असू द्या. का असू द्या तुमच्यामध्ये? कदाचित जर ही बातमी पसरली तर लोक मला, जे काम मला करायचंय त्या कामाला लोक अडथळण आणतील. मला तुमच्यासाठी सगळं काही सहन करायचंय, मला तुमच्यासाठी मार खायचंय, मला तुमच्यासाठी मरायचंय, मला तुमच्यासाठी माझं रक्त सांडायचंय. जर मी ते केलं नाही, हालेलुया, जर मी ते काम जर मी टाळलं, तर तुमची सुटका होणार नाही. प्रेज द लॉर्ड. देवाला आपल्यातनं सुटका पाहायची होती. परमेश्वराला तुमच्या आणि माझ्यातून काय बघायचं होतं? सुटका बघायची होती. हालेलुया. ज्या वेळेस येशू यरूशलेम मध्ये येतो,
त्यावेळेस एक नारा असतो होसायना. होसायनाचा अर्थ काय आहे? हे प्रभू आम्हाला वाचव, आम्हाला वाचव. हालेलुया. हा, होसायनाचा अर्थ काय? आम्हाला वाचव. का वाचव? ते का म्हणत होते होसायना? कारण ते दास्यत्वाच्या खाली दबले होते. रोम सरकार त्यांच्यावर अत्याचार करत होती. त्यांना असं वाटलं होतं की हा राजा आलेला आहे तर हा आम्हाला दाविदासारखा तलवार चालवून आम्हाला जिंकवल. पण तो म्हणतो मी तलवार चालवण्यासाठी आलेलो नाहीये. हालेलुया. जे तलवार घेऊन आले होते ते तलवारीने मेले. मी प्रेम घेऊन आलेलो आहे. मी सगळ्यांना प्रेमाने जिंकणार आहे. हालेलुया. जर इस्रायलकडे तो प्रेमाने बघत होता तर रोमकडे पण तो प्रेमानेच बघत होता. हालेलुया. त्याला प्रत्येकाचं तारण त्याला घडवायचं होतं. म्हणून बायबलच्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? हालेलुया. योहान 3:16 मध्ये परमेश्वराने सृष्टीवर इतकं दया आणि इतकी प्रेम केलं की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला. इस्रायलावर नाही, हालेलुया, यरुशलेमवर नाही, सगळ्या राष्ट्रावर त्यांनी प्रेम केलं. भारत देशावर त्याचं खूप प्रेम होतं. कारण भारत देशाचं नाव एस्तरच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जो येशू बरोबर चालत होता, येशू बरोबर जेवत होता, येशूला जवळनं ओळखत होता, त्याचं नाव थोमा होतं. तो भारत देशामध्ये येऊन त्यांनी प्रचार केला. भारत देशामध्ये येऊन त्यांनी येशूला दाखवलं. पण त्या काळातले काही लोक होते, त्याचा प्रचार त्यांना आवडला नाही, तर त्यांना थोमाला त्यांनी काय केलं? मारून टाकलं. आज खूप लोक आहेत, चांगलं नकोय, वाईट करणारे लोक आज वाईट करणाऱ्यांना जवळ करत आहेत. हालेलुया. पण देव काय म्हणतो 12 शिष्यांना? जिथं तुमचा स्वीकार करतील त्या ठिकाणी तुमच्या जाण्याने शांती मिळेल. पण जिथं तुमचा तिरस्कार करतील तिथं तुमच्या पायाची धूळ झटकून तुम्ही पुन्हा रिटर्न या. का रिटर्न या? धूळ का झटका? कारण शेवटच्या काळामध्ये धूळ साक्ष देईल की ते तिथे गेले होते पण त्यांना स्वीकारलं नाही. हालेलुया. ज्या वेळेस प्रभू येशू यरुशलेम मध्ये येतो, यरुशलेम मधले जे याजक लोक होते ते म्हणतात की तुम्ही ओरडू नका, तुम्ही ओरडू नका. हालेलुया. प्रभू येशू म्हणतो आज तुम्ही ह्यांना गप्प करताय, मी खरं सांगतो धोंडे वरडायला सुरू करतील, धोंडे वरडायला सुरू करतील. हालेलुया. तो विश्वास आपल्यामध्ये पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आज जर तुम्ही येशूचं काम करण्यासाठी तयार नाहीये तर दगड काम करायला सुरू करतील. प्रेज द लॉर्ड. तो परमेश्वर आपल्या संगत आहे, त्यांनी दगडातूनही पाणी काढलं. तो परमेश्वर आहे की पत्रसला पुन्हा ते काम करायला लागलं नाही आणि पत्रसनी त्याचं काम करायला सुरू केलं. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला सगळ्यांना? हालेलुया. काय म्हणतो नथनेल? नासरेत मधून काही चांगलं निघू शकतं का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पूर्वी आपण पाप करत होतो, मी पाप करत होतो, पण जर मी जे वचन सांगते ते जर मी अपलोड करते युट्यूबवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, तर तिथं थोडे लोक नाही आहेत, तिथं खूप लोक, पुष्कळ लोक आहेत जे ऐकतात आणि ते ऐकून म्हणत असतील अरे ह्याच्यामधनं काही चांगलं निघू शकतं का? हालेलुया. तुम्ही इथं आलेले, तुम्ही इथं येऊन बसलेले, कदाचित ते दुष्ट आत्मे म्हणतील ह्यांच्यामधनं काही चांगलं निघू शकतं का? पण जर येशू तुम्हाला मिळालेला आहे तर तुमच्यातून खूप चांगलं होऊ शकतं. तुम्ही अद्भुत काम करू शकता. हालेलुया. तुम्ही समुद्रांना फाडू शकता. हालेलुया. विश्वासाने मेलेल्या लोकांना तुम्ही जिवंत करू शकताय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजते तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. मेलेल्या लोकांना तुम्ही जिवंत करू शकता जर विश्वास असेल तर. विश्वासाद्वारे काम करणं अशक्य आहे. जर वचन ऐकताय तर त्या ऐकण्याद्वारे तुम्हाला विश्वास प्राप्त होईल. असाच विश्वास येत नाही, तुम्हाला बायबल वाचायला लागल, तुम्हाला बायबलकडे पाहायला लागल. हालेलुया. तुम्ही परमेश्वराचे त्याच वेळेस होऊ शकता ज्या वेळेस तुम्ही वचनांचे व्हाल.
तुम्ही वचनांचे झाल्यानंतर ऑटोमॅटिकली परमेश्वराच्या तुम्ही जवळ जाल. तुम्हाला परमेश्वर हात धरून तुम्हाला परमेश्वर कुणाकडे घेऊन जाईल? येशूकडे घेऊन जाईल आणि दाखवल की हा माझा पुत्र ज्याने तुमच्यासाठी सगळं काही पूर्ण केलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपण काढू योएलचं पुस्तक 2 आणि 12. योएल 2 अध्याय आणि 12 वचन मी वाचतो, तुम्ही सगळे ऐका. परमेश्वराची दया. आता तरी परमेश्वर म्हणतो, तुम्ही मनपूर्वक माझ्याकडे वळा, उपोषण, आक्रंदन व शोक करून वळा. परमेश्वर काय म्हणते? तुम्ही मला ओळखताय, माझे चिन्ह चमत्कार तुम्ही बघताय, हालेलुया. आता तरी तुम्ही माझ्याकडे वळा. येशू यायच्या खूप दिवसांआधीची ही घटना आहे, हालेलुया. जो योएल संदेष्टा लिहिते, काय लिहिते योएल संदेष्टा? की परमेश्वराचा आवाज आहे की त्याचे विश्वासणारे आता तरी तुम्ही त्याच्याकडे वळा. का वळा? हालेलुया. कारण स्वर्गाचं राज्य जवळ येते. आणि प्रभू येशू काय म्हणतो? स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे, हालेलुया. योहान बाप्तिस्मा करणारा काय म्हणतो? परमेश्वराच्या वाटा, परमेश्वरासाठी मार्ग तयार करा. का? कारण स्वर्गाचं राज्य जवळ येत आहे, हालेलुया. आज आपण काय घोषणा केली पाहिजे? प्रेज द लॉर्ड. प्रभू लवकर येत आहे, आता तुम्ही पश्चाताप करा. इथे योएल संदेष्टा काय म्हणते की आता तरी परमेश्वर म्हणतो, तुम्ही मनापासून माझ्याकडे वळा, शरीरापासून नका वळू, हालेलुया. एक दिवस येईल की शरीर शैतान तुमचं परमेश्वरापासून दूर घेऊन जाईल, पण जो आत्म्याद्वारे तुम्ही आलात, ज्या मनाद्वारे तुम्ही आलात, ते शैतान घेऊन जाऊ शकत नाही. का? शरीर मरणार आहे पण आत्मा तुमचा जिवंत राहणार आहे. म्हणून तो म्हणतो, आत्म्याद्वारे आणि मनाद्वारे माझ्याकडे तुम्ही या, मी तुम्हाला नवं जीवन देईल, हालेलुया. आणि तो स्वतः एक साक्ष देतो, स्वतः गवाही देतो, मी सत्य आहे, मी जीवन आणि मी मार्ग आहे. माझ्यापासून तुम्ही परमेश्वराला पाहाल, हालेलुया. 12 शिष्य म्हणतात आम्हाला परमेश्वराला पाहायचंय. तो म्हणतो मला बघितलं तर तुम्ही परमेश्वराला बघितलं, हालेलुया. मग ते म्हणतात प्रभू आम्ही काय बोलू? ते म्हणतो की मी तुम्हाला तो आशीर्वाद देतो, तुम्ही ज्या डोक्यावरती हात ठेवून प्रार्थना कराल ते शरीर परमेश्वर आरोग्याने भरल. योहान 14:14 मध्ये तो म्हणतो, जर तुम्ही माझ्या नावाने तुम्ही देवाकडे जाऊन मागाल तर देव तुमची इच्छा पूर्ण करेल. प्रेज द लॉर्ड. सगळेजण पुढे बघा, हालेलुया. समजते तुम्हाला सगळ्यांना मी जे काय बोलते, हालेलुया. मला असं वाटतंय की मी बोलतोय पण कोणाचं लक्ष नाही. प्रेज द लॉर्ड. होशेचं पुस्तक आपण काढू, होशे 14:1. परमेश्वराकडे वळण्यासाठी इस्रायलाला विनंती. काय करते? इस्रायलाला तो विनंती करते, हालेलुया. कुणाला बळजुबरी करत नाही. त्याच्या लोकांना, जवळच्या लोकांना तो बळजुबरी करत नव्हता, तर तो अन्य जातीमधल्या लोकांना जाऊन बळजुबरी करेल का? ज्याला यायचंय तो येईल, हालेलुया. ज्याला त्याला घ्यायचंय तो घेईल, प्रेज द लॉर्ड. पण माझी अशी अपेक्षा आहे, माझी अशी इच्छा आहे की जर ह्या धर्तीवर परमेश्वराने तुम्हाला आणि मला जिवंत ठेवलेलं आहे तर त्याचं काम तुम्ही कधी चुकवू नका, हालेलुया. त्याचं काम कधी तुम्ही चुकवू नका, प्रेज द लॉर्ड. दोस्त येतील, त्याच्यापासून तुम्हाला दूर घेऊन जायचा प्रयत्न करतील. त्या दोस्तांना जर तुम्ही आज सांगताय मला येशूच्या मंदिरामध्ये जायचंय, एक दिवस येईल की त्या दोस्ताला सुद्धा तुमची गरज लागेल प्रार्थनेची, हालेलुया. नातेवाईक येतील आणि म्हणतील आज आम्ही तुमच्याकडे येते, पण तुम्ही त्यांना बोलू शकता आज मला माझ्या देवाच्या भवनमध्ये जायचंय, हालेलुया. उद्याच्याला त्या नातेवाईकांना तुमची गरज लागेल प्रार्थनेची. पण आज 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 लोक येशूला का सोडत आहेत? येशूपासून आज लोक दूर का जातात? आज आज जर लोकांना अडखळण बनत येतो तर मोठा पैसा. शैतानाचं सगळ्यात मोठं हत्यार काय आहे? पैसा.
सगळ्यात मोठं हत्यार पैसा आहे. हालेलुया. आज बघा, पैशांमुळं आज लोकांना सख्य भाव दिसत नाहीत. हालेलुया. पैसा हा इतका वाईट आहे ना, की चांगल्या घराला सुद्धा ते फोडतो. आणि आज परमेश्वराकडं लोक येण्यासाठी का थांबलेले आहेत? हालेलुया. कारण आज जर त्यांना देवाच्या मंदिरामध्ये जायचं होतं, तर आज लोकांना काय आहे? पैसा. पैसा आज खूप मोठा हत्यार आहे सैतानाचं. तो काय करतो? पैशाला चालवतो आपल्यामध्ये आणि देवाच्या मध्ये. आणि यहूदा इस्करियोत जो येशू बरोबर राहायचा, येशू बरोबर जेवायचा, येशूला जवळनं ओळखत होता, पण त्यांनी सगळं काही सोडलं. जो तो बिझनेसमॅन होता, तो जमिनींचा व्यवहार करायचा, पण येशूला भेटल्यानंतर, येशूचे शब्द ऐकल्यानंतर, जो पार्टनर होता यहूदा इस्करियोत संग, त्यांनी यहूदा इस्करियोतने त्याला सगळं दान केलं. यहूदा इस्करियोत म्हणतो, मला जिवंत परमेश्वर मिळालाय, आता मला ह्या गोष्टींचा उपयोग नाही. सगळं म्हणतो. ते जो पार्टनर होता त्या पार्टनरला म्हणतो, हे सगळं तुला ठेव, मला ह्याच्यातलं काहीच नको. तो पार्टनर म्हणतो, विचार कर, तू काय करत आहे? तो म्हणतो, मी विचार करणार नाही, मला जिवंत देव मिळालेला आहे, मी त्याचे शब्द ऐकलेले आहेत, मी जर त्याच्यावर विश्वास केला तर मी अनंत काळाचं जीवन मी मिळवणारा बनणार आहे. त्यांनी यहूदा इस्करियोतने सगळं सोडलं आणि तो येशूकडे आला. पण येशूकडे आल्यानंतर शैतानाने यहूदा इस्करियोतला पैशासाठी परमेश्वराकडनं त्याला दूर घेऊन गेला. 30 नाण्यांसाठी त्याने येशूला काय केलं? पकडून दिलं. ज्यांनी हजारांची प्रॉपर्टी सोडली येशूसाठी, तो आज 30 नाण्यांसाठी येशूला पकडून देते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला जर देवाची सेवाच करायची आहे तर फक्त शरीराने करू नका. हालेलुया. शरीराने त्याच्याकडे येऊ नका. यायचंच आहे आत्म्याद्वारे, बुद्धीद्वारे आणि शरीराद्वारे या, तुम्ही फसणार नाहीत. हालेलुया. कारण तो परमेश्वर आपल्या संगत आहे, जो हात धरून वाईट कामातून तुम्हाला तो बाहेर घेऊन येतो. आजारातून तो तुम्हाला बाहेर घेऊन येतो. मृत्यूच्या दारातून तो तुम्हाला बाहेर घेऊन येतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझ्याकडे जर कोणी रविवारचं आलं, आणि झालेलं आहे पण तसं खूप वेळा, आमच्या कुटुंबांमध्ये लग्न निघाले, कधी रविवारचं लग्न निघालं. नातेवाईक आमच्याकडे काय काय वेळेस रविवारचे आले, पण आम्ही त्या सगळ्यांना सांगून ठेवले, हालेलुया, रविवारी आम्हाला बिलकुल वेळ नसतो. जिथं मी कामाला जात होतो त्या ठिकाणी मला बोलले होते की एखादा रविवार ऍडजस्ट करा. ऍडजस्ट कुठलाच रविवार होणार नाही. का? कारण माझ्यासाठी येशूने कॉम्प्रोमाइज केलं नाही, तर मी पण कुठल्या गोष्टीची तडजोड करणार नाही. हालेलुया. मी माझा वेळ देवाला देणार म्हणजे देणार. प्रत्येक रविवारी मी त्याच्या उपस्थितीमध्ये जाऊन बसणार म्हणजे बसणार. का? कारण त्यांनी माझ्यासाठी रक्त सांडलेले आणि त्यांनी मला जिवंत ह्या धर्तीवरती ठेवलेले. हालेलुया. तो म्हणतो, तुम्ही माझ्याकडे वळा. कशाद्वारे? मन अंतःकरणाद्वारे माझ्याकडे तुम्ही वळा. तो तुम्हाला काय मागत नाही. तो तुमच्यावर प्रेम, पैशावर तुमचं प्रेम करत नाही, तुमच्या प्रॉपर्टीवर प्रेम करत नाही, तो तुमच्या शरीरातल्या हृदयावर प्रेम करतो. हालेलुया. त्याला तुमचं हृदय पाहिजे आहे. तो तुमच्याकडनं बलिदान असं मागत नाही. तो म्हणतो, बलिदानापेक्षा, हालेलुया, जो माझं वचन ऐकतो ते बलिदान माझ्यासाठी खूप प्रिय आहे. वचनाद्वारे तुम्ही चालणारे बना, वचनाचा हात धरून तुम्ही चालणारे बना. हालेलुया. येशूला तुम्ही बोला, प्रभू मी त्या पात्रतेचा नाहीये, पण जर माझ्या जीवनामध्ये तू उतरून आला तर मला तू माझा हात धरून चालवशील. हालेलुया. प्रभू म्हणतो, हे खरं बलिदान माझ्यासाठी. हा, माझ्यामध्ये ताकद आहे चालण्याची, पण प्रभू मी चालताना फसल, मला तुझ्या सामर्थ्याची गरज आहे. हालेलुया. कारण भटकवणारे पुष्कळ आहेत, येशूपासून लांब घेऊन जाणारे पुष्कळ आहेत. हालेलुया. पण येशूकडे घेऊन येणारे फार कमी आहेत. चांगलं सांगणारे फार कमी आहेत. प्रेज द लॉर्ड. वाईट शिकवणारे पुष्कळ आहेत. हालेलुया. आज काही लोक म्हणतात येशू आपला नाहीये. हालेलुया. पण त्याच देवानी जेव्हा मी पाप करत होतो तेव्हाच माझ्या जीवनामध्ये ते उतरून आला आणि मला चांगलं करण्यासाठी त्यांनी मदत केली.
मी त्या देवाला का सोडू? तो माझ्याकडनं हवन मागत नाही, तो माझ्याकडनं बलिदान मागत नाही. तो म्हणतो माझ्या वचनांचं पालन कर, तेच माझ्यासाठी खूप मोठं बलिदान आहे. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? हालेलुया. तो तुमच्याकडनं काहीच मागत नाही. हालेलुया. त्याला तो म्हणतो मी जर सगळं तुम्हाला फ्री दिलेलं आहे तर तुम्ही पण माझ्याकडनं फ्री घेणार आहे बाना. तुम्हाला देवाने फ्रीडम प्रत्येक गोष्टीसाठी दिलेला आहे. स्वर्गामध्ये जे काय आहे ते सगळं तुमच्यासाठी. हालेलुया. तुम्ही जे काही त्याच्या योहान 14:14 प्रमाणे त्याच्या नावाने तुम्ही काय मागाल तर ते तुमचं ऐकून ते तुमची इच्छा पूर्ण करणारा देव तुमच्या आणि माझ्या संगत आहे. हालेलुया. ते म्हणतो मी सगळं काही पूर्ण केलेलं आहे, मी अर्धवट असं तुमच्यासाठी काहीच ठेवलेलं नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण ज्यांनी त्याला ओळखलं त्यांना जीवन मिळालं आणि त्यांना सार्वकालिकचं जीवन मिळालं. आज फक्त मुखाने तुम्ही देवाकडे याल, मी प्रभूवर प्रेम करतो, मी प्रभूसाठी खूप काय करू शकतो. पत्रस म्हणाला ना, प्रभू मी सगळे तुला सोडून गेले तरी मी तुला कधी सोडणार नाही. प्रभू त्याला म्हणतो की मी तुला आज सांगतो, उद्याच्याला पहाट 3दा कोंबडा बाग देण्याच्या आधी तू मला नाकारशील आणि 3 वेळा मला नाकारशील. आज जो मुखाने देवाकडे येतो तो कधी येशूला ओळखत नाही, पण जो हालेलुया त्याच्याकडे बघून येतो, आत्म्याद्वारे बुद्धीद्वारे मला बदल म्हणतो, त्यांनी त्याला ओळखलेले. येशूच्या मार्गाने चालण्यासाठी पुष्कळ आहेत. हालेलुया. प्रभूजी प्रभूजी म्हणणारे पुष्कळ आहेत, पण जसा येशू होता तसं वागणारे फार कमी आहेत. रोमकारण 4 अध्याय मध्ये तो काय म्हणतो? हालेलुया. पौलुस काय म्हणतो? प्रीती ही सगळ्यात महान आहे. सगळ्यात महान प्रीतीला त्यांनी बनवलेले. हालेलुया. जर चांगल्या विश्वासणाऱ्यांमध्ये जर प्रेम नसेल तर तुमची सेवा करणं व्यर्थ आहे. तुमच्यामध्ये प्रेम पाहिजे, एकमेकांबद्दल प्रेम पाहिजे, मंडळीमध्ये प्रेम पाहिजे. हालेलुया. एकमेकांना घेऊन तुम्ही चालणारे पाहिजे. 12 शिष्यांमध्ये वादविवाद होते, येशूला बघून सुद्धा, येशूला ओळखून सुद्धा एकमेकांमध्ये भेदभाव होता. मी मोठा आहे का तू मोठा आहे, त्यांच्यामध्ये ते भांडणं होते. मी येशूच्या उजव्या हाताला बसू शकतो का डाव्या हाताला मी बसणार, त्यांच्यामध्ये भांडणं होती. येशूने ओळखलं. येशू म्हणतो तुम्ही सगळे माझ्या पुढे या आणि तुम्ही बसा. प्रेज द लॉर्ड. तो काय म्हणतो? तुम्ही माझ्या समोर येऊन सगळेजण बसा. आणि ज्यावेळेस ते बसतात 12 शिष्य, त्यावेळेस प्रभू येशू त्यांचे पाय धुवतो. काय दाखवतो परमेश्वर? तुमच्यामध्ये कोण छोटं आणि कोण मोठं नाही, आपण सगळे समान आहोत. मग त्यांना ते कळतं की आपण जो वादविवाद करत आहे ना तो आपल्या स्वार्थासाठी करत आहे. स्वार्थासाठी कधी तुम्ही उठू नका. जर परमेश्वराने तुम्हाला काय काम सोपवलंय तर ते काम तुम्ही इमानदारीने करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा, आज तुम्ही ज्यांना मी वाजवायचं काम दिलेले ते आज चर्चमध्ये नाहीयेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज देवाने तुम्हाला जिवंत ठेवलंय. हालेलुया. जर आज तू जिवंत नसता तर आज तू कामाला गेला असता का? जर आज तुला देवाने जिवंत ठेवले तर तू आज त्या देवाला हालेलुया धन्यवाद देण्यासाठी मंदिरामध्ये ये. आज त्या देवाला तुला आभार प्रदर्शन करण्यासाठी मंदिरामध्ये ये. हालेलुया. लोक आज येशूकडे येतात पण येशूची इच्छा ते ओळखत नाहीयेत. प्रेज द लॉर्ड. देव परमेश्वर कोणालाही काम देत नाही. देव परमेश्वर पारखतो, बनवतो आणि मग तो काम त्यांना देतो. आज मी पण आहे. हालेलुया. मी पण तुमच्यासारखा हाडामासाचा व्यक्ती आहे. माझ्या अंगात पण तुमच्यासारखं रक्त धावते. मी पण कधी कधी आजारी पडतो, पण मी कधी चर्च बुडवत नाही. का? कारण मी देवाला जवळनं ओळखलेले. मी जर त्याच्या मंदिरामध्ये जाऊन पाय ठेवतो तोच देव मला आरोग्य देण्याची ताकद ठेवतो. हालेलुया. जे रक्तस्रावी स्त्री होती, 12 वर्ष तिच्या शरीरात रक्त जात होतं. हालेलुया. ती इतकी पीडित होती, तिच्याकडचं होतं नव्हतं ते सगळं तिने गमावलं. त्या काळामध्ये तिने उपचारासाठी सगळ्या वैद्यांना सगळे वैद्यांकडे ती गेली.
पण एकही वैद्य असा नव्हता की तिला तो बरं करल. पण वैद्यांचा वैद्य, डॉक्टरांचा डॉक्टर त्या धर्तीवरती उतरून आला. कुणीतरी तिला जाऊन सांगितलं की हा आहे की तो तुला आरोग्य देऊ शकतो. भले तू त्याच्याकडे नको जाऊ, पण तू फक्त त्याच्या जवळ जाऊन कपड्याच्या धाग्यांना स्पर्श कर, तुला तो आरोग्य देईल. विश्वास करून तुम्ही इथं आले पाहिजे. हालेलुया. विश्वासा बगर तुम्हाला काहीच मिळणार नाही. तिथं प्रचंड गर्दी होती, खूप भयंकर भीड होती. हालेलुया. आणि ज्या स्त्रियांना त्या काळामध्ये असं होतं, जर कोणाला त्या गोष्टी झालेल्या आहेत तर त्यांनी लांब थांबायचं, अशुद्ध असं स्वतःला समजायचं. पण परमेश्वराने तिथं कृपा दाखवली, दया दाखवली. हालेलुया. त्या स्त्रीने विचार नाही केला, परवा नाही केली की मला कोणतरी दंड ठोकल, मला कोणतरी पकडून याचं का समोर पुढं करेल. नाही, मला आज आरोग्य मिळवायचे. आज जर मी त्याला जाऊन नाही भेटले तर कदाचित उद्याच्याला मी मरू शकते. जर मी त्याला नाही आज जाऊन स्पर्श केलं तर उद्याच्याला माझा मृत्यू निश्चिंत आहे. हालेलुया. ती स्त्री विचार करत होती, आज चर्चला न येणाऱ्यांनी विचार केला पाहिजे, जर मी आज चर्च मध्ये नाही गेलो तर उद्याच्याला येशू येईल आणि जे त्याचे त्यांना तो घेऊन जाईल. हालेलुया. मी म्हणतो विचार केला पाहिजे त्या लोकांनी जे इथे येऊ शकत नाहीत जर रविवारी. मी पूर्वी काय करायचो, मी चर्च म्हणलं ना मला कंटाळा यायचा आणि मी काय करायचो, मी कामाला जायचो. तर परमेश्वर मला कामामध्ये बोलत होता, ऑफिसमध्ये. काय बोलत होता परमेश्वर, मला एक सांग म्हणतो प्रभू, म्हणतो शंकर मला एक सांग, जर तू आज जिवंत नसता तर तू ह्या कामाला आला असता का? मी प्रभूला म्हणलं नाही प्रभू. आज तू हे पैसे बघितले असते का? मी म्हणलं नाही प्रभू. मग जर तू आज जिवंत आहेस तर आज तू कुठं पाहिजे? प्रभूला म्हणलं प्रभू मी चर्च मध्ये पाहिजे. मग तू इथं काय करतो? हालेलुया. इथं काय करतो? प्रभू मला काम पण करावं लागल, माझं कुटुंब प्रभूजी उपाशी ठेवून मी चालणार नाही, मला माझं पण प्रभू म्हणतो आठवड्यातून फक्त मी 2 ते 3 तास मला धन्यवाद देण्यासाठी तुम्हाला सांगितलेले. हालेलुया. पूर्ण आठवडा तुम्ही माझ्याकडे येऊन बसत नाही, पण 2 तास जर तुम्ही देऊ शकत नाही तर परमेश्वर तुमच्याकडे बघते. हालेलुया. मी सुरुवातीला ह्या चर्च मध्ये भविष्यवाणी केली होती, हे वर्ष आपल्या मंडळीमध्ये एकही रविवार चुकवणार नाही. पण मंडळीने ते ऐकलं नाही का? ऐकणारे ते आहेत ज्यांना कान आहे, पण ऐकणार ते लोक नाहीत ज्यांना कानच नाहीये. हालेलुया. ज्यांना कान नाहीये ते ऐकणार नाही. इथं येऊन जर तुम्ही पाप करताय तर तुम्हाला ऐकण्याचे कान नाही. इथं येऊन जर तुम्ही पाप करताय तर तुम्ही येशूला बघू शकत नाही. हालेलुया. येशूने एका आंधळ्याला बरं केलं. का बरं केलं आंधळ्याला? का? कारण येशूची इच्छा होती मला प्रत्येकाने बघावं. हालेलुया. कोणीही आंधळ नसावं. त्याच्यातला एक शिष्य म्हणतो, प्रभू हा आंधळा काय, कशासाठी आंधळा आहे? ह्याच्या आई वडिलांनी पाप केले का? ह्यांनी पाप केले का? प्रभू म्हणतो नाही, त्याला परमेश्वराची धन्यवाद देण्यासाठी आज देव त्याला त्याचं काम, अद्भुत काम परमेश्वर दाखवून देणार आहे. परमेश्वराचं जय जयकार होणार आहे म्हणून तो आंधळा आहे. हालेलुया. आणि ज्या वेळेस प्रभू त्याला दृष्टी देतो तो सगळ्यात आधी येशूला बघतो. आज ती तळमळ विश्वासणाऱ्यांमध्ये नाहीये की मी कधी जाऊन येशूला बघल. हालेलुया. मी गेल्या रविवारपासून ह्या रविवारपर्यंत मी वाट बघतो की कधी मी देवाच्या उपस्थितीमध्ये जाऊन बसल आणि मी देवाला धन्यवाद देईन. कधी मी माझ्या देवाला बघल, कधी मी माझ्या देवाच्या एकदम जवळ जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजते तुम्हाला मी जे काय बोलते? आज ऐकणारे फार कमी आहेत. आज ऐकणारे फार कमी आहेत. देव म्हणतो ज्याला कान आहेत ते ऐको, ज्याला कान आहेत तोच ऐको. ज्याला कान नाही येत त्याच्या कानावरती तो आवाज जाईल, पण नाही का? कारण त्यांनी त्याचं हृदय येशूसाठी बंद केलेले. येशूसाठी हृदय बंद करणारे लोक खड्ड्यामधनं कधीच वर येणार नाहीत. पण जर तुम्ही माफी मागताय
परमेश्वराकडे जाऊन म्हणताय, प्रभू मला ह्या खड्ड्यातून बाहेर काढ, तर परमेश्वर तुम्हाला माफ करणार आणि पुन्हा नवीन तुम्हाला परमेश्वर चालवणार. प्रेज द लॉर्ड. प्रभूंनी त्या लोकांना सोडलं नाही. हालेलुया. परमेश्वराने त्या लोकांना सोडलं नाही, 12 शिष्यांना, जे एकमेकांबद्दल निंदा करायचे, एकमेकांचा हेवा देवा करायचे, एकमेकांबद्दल राग होता. प्रभू काय म्हणतो, एक दिवस येईल की हे लोक एकमेकांवर प्रेम करतील. आज ते घाबरत आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये, पण जेव्हा त्यांच्यामध्ये आत्मा उतरून येईल त्यावेळेस हे माझ्यासाठी मरायला पण उभा राहतील. हालेलुया. येशूसाठी मरायला सुद्धा ते तयार झाले जेव्हा कैवारी आत्मा त्यांच्यामध्ये उतरून आला. येशूला मरताना बघून सगळे पळून गेले, सगळे घाबरले, पण ज्या वेळेस त्यांच्यावर बारी आली त्यावेळेस ते हसत हसत त्यांनी काय केलं, शरीराला अर्पण केलं. का? कारण त्यांना माहित होतं हे सार्वकालिकचं जीवन नाहीये, सार्वकालिकचं जीवन माझं तिथं देवाकडं. आज मी इथून जाणार आणि आज आम्ही त्याला भेटणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजते तुम्हाला? एकदा पत्रसकडे येशू आला आणि पत्रसला येशू म्हणतो की हे काम तू सोडून दे, इथून पुढे तू माणसं धरणारा होशील. मी आज तुम्हाला सांगतो, जर तुम्ही इथं आलात ना तर इथून पुढे तुम्ही माणसांना कमवाल, लोकांना तुम्ही कमवाल. हालेलुया. तुमची एक ओळख परमेश्वर निर्माण करेल. हालेलुया. काल तुमच्या बद्दल कोणतरी बोलला असेल की ह्यांच्यामधनं चांगलं येईल का, त्यांच्यामधनं चांगलं येईल का. हालेलुया. माझ्यातून चांगलं काही येणार नाही. जर माझ्यामध्ये येशू आला तर सगळं काही चांगलं प्रगट होणार. हालेलुया. येशू माझ्याद्वारे काम करणार, येशू माझ्याद्वारे दाखवून देणार. हालेलुया. मी स्वतःला दाखवणार नाही. मी जर उठलो तर येशू माझ्यातून प्रगट होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. होशेचा 14:1 मी पुन्हा वाचतो. हे इस्रायला, परमेश्वर तुझा देव ह्याच्याकडे वळ, कारण तू आपल्या अधर्मामुळे ठोकर खाऊन पडला आहेस. आज लोक का हरपलेत? आज लोक का आजारात आहेत? आज लोक का रडत आहेत? कारण ते पाप करून खड्ड्यामध्ये पडलेले आहेत. इथं काय लिहिलंय? हालेलुया. इथं काय लिहिलंय मी वाचतो, तुम्ही सगळे ऐका. हे इस्रायला, परमेश्वर तुझा देव ह्याच्याकडे वळ, कारण तू आपल्या अधर्मामुळे ठोकर खाऊन पडला आहेस. आपण पूर्वी पाप करायचो म्हणून आपण पडत होतो, पण इथून पुढे तुम्ही पडणार नाही. इथून पुढे देव, तुमचा देव तुम्हाला धरून चालवणार. हालेलुया. इथून पुढे तुम्ही हारणार नाही, कारण तुम्हाला हरवणारे उठले होते, पण एक आहे येशू जो तुम्हाला जिंकवणार. प्रेज द लॉर्ड. इथून पुढे जर येशू जिंकलेला आहे तर तुम्ही हारणार नाहीत. हालेलुया. आणि येशू बरोबर चालणार आहे, तोही येशू बरोबर जिंकणार आहे. प्रेज द लॉर्ड. येशूचं काम करायला कठीण नाहीये, सोपं काम आहे, पण चांगलं करण्यासाठी आपल्याला अवघड जाते. मी कसं चांगलं करू? सगळ्यांनी फोन सायलेंट करा. प्रेज द लॉर्ड. आपण कुणाला माफ करू शकत नाही, सोपं आहे. येशू काय म्हणतो? तू इतरांना क्षमा कर, तुझ्या पापांची तुला क्षमा मिळेल. तू लोकांबद्दल तुझं मन चांगलं ठेव. हालेलुया. जर तू इतरांना क्षमा करशील तर स्वर्गातला देव तुला ही क्षमा करेल. पण आज लोक क्षमा नाही करत एकामेकाला. का नाही करत क्षमा? कारण आज राग लोकांमध्ये वावरते. आज लोक कठोर मानाचे झालेले आहेत. का झालेले आहेत? कारण इथं काय लिहिलेले, तुम्ही स्वतः पापाला तुम्ही जवळ करता आणि चांगल्या गोष्टींना तुम्ही लांब करता. देव परमेश्वर काय म्हणतो जुन्या कराराच्या लोकांना, माझे लोक अज्ञानी होते म्हणून ते पडले, पण आता मी स्वतः त्यांच्यामध्ये उतरून जाईल आणि त्यांना मी ज्ञानाने भरीन. कोणचं ज्ञान आहे? हालेलुया. तेच ज्ञान आहे जे येशू घेऊन चालत होता. यहुदी आणि फरिसी त्या काळातले येशूला पकडण्यासाठी त्याला म्हणत होते, हे करणं योग्य आहे का, ते करणं योग्य आहे का. देव त्यांच्या शब्दांमध्ये त्यांनाच अडकवत होता. प्रेज द लॉर्ड. तुम्ही चांगले काम करताय ना तर कुणाला देखावणार नाही, पण जर तुम्ही वाईट काम करताय तर आज पुष्कळ तुमच्याकडे बघून हसतील.
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर मी चांगलं काम करत आहे तर मी दाखवणार, हालेलुया, मी चांगलं काम करत आहे. प्रेज द लॉर्ड. मी पूर्वी वाईट काम करत होतो, ते जर लोक बघत होते, मग आज मी चांगलं काम येशूद्वारे करत आहे, ते पण लोकांनी बघितलं पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून तिथं काय म्हणतो, आपण परत जाऊ तिथं योहान 1:46 ते 51. मी हळूहळू वाचतो. 1:46. नथनेल त्याला म्हणाला, नासरेथातून काहीतरी उत्तम निघू शकते काय? नासरेत जो एक शहर होतं, नासरेत म्हणून, आणि त्या शहरामध्ये काहीतरी असं घडलेलं की तिथून कधीच चांगलं निघलेलं नाही. हालेलुया. त्या शहराला लोक नाव ठेवत होते, त्या शहराला लोक तुच्छ लेखत होते, त्या शहराला लोकांनी वेगळं केलं होतं. हालेलुया. पण त्या शहराला परमेश्वर त्या शहराला हातामध्ये घेतो आणि त्या शहरामधनं त्याच्या नावाला तो दाखवतो, नासरतकर येशू. ते म्हणतात या नासरत मधनं काही चांगलं निघू शकतं का? हो, ते दाखवून देतो. ज्या लोकांनी तुम्हाला टाकलेला आहे तोच परमेश्वर त्या टाकलेल्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने करून घेईल. हालेलुया. मला काय वर्षांपूर्वी लोक म्हणत असतील की हा काय चांगलं करू शकतो, हा काय चांगला आणू शकतो. हालेलुया. पण देवाने दाखवून दिलं, प्रेज द लॉर्ड, मी तुझ्यातून उत्तम काम मी दाखवणार. त्यावेळेस लोकांना वाटलं असेल, अरे हा पत्रच आहे, हा वर्ष झाले ह्यानी कर नाही भरलेला, टॅक्स नाही भरलेला, कर्ज नाही ह्यानी पे केलेले, हा काय चांगलं करू शकतो. पण देवानी पत्रसकडनं इतकं महान काम करून घेतलं, एकाच भाषणेमध्ये 3000 लोकांचं तारण झालं. ते परमेश्वर करू शकतो. हालेलुया. फक्त देवाची इच्छा आणि देवाची अपेक्षा काय आहे? तू माझ्या हाताला धरून चाल, मी तुला चालण्याची ताकद देईन. हालेलुया. मी तुला चालवल, तू घाबरू नको, मी तुझ्या संग आहे आणि तू माझ्यामध्ये, मी तुझ्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये. हालेलुया. देव स्पष्ट केलेले आपल्याला की मी तुमच्यातून काम करण्यासाठी तयार आहे. पण आपण काय करतो, आपण आपल्याला सगळं सोपं पाहिजे, सगळं सोपं पाहिजे. हालेलुया. येशूवर ज्या वेळेस येशूला दिसलं की उद्याच्याला माझी मृत्यू कशी आहे, परमेश्वराकडे जातो आणि म्हणतो जर झालंच तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. पण त्याच्यानंतर पण येशू म्हणतो की नाही, मला हे तर करावंच लागल. हे परमेश्वरा, तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये प्रगट कर. हालेलुया. जर तुम्ही येशूकडे आलात तर तुमचा छळ होईल. पण बायबलमध्ये स्पष्ट लिहिलेले, माझ्यासाठी जर कोणाचा छळ होत आहे तर ते धन्य आहेत, ते स्वर्गाचे मुलं होतील. हालेलुया. समजते तुम्हाला सगळ्यांना? प्रेज द लॉर्ड. काय चांगलं निघू शकतं? लोक म्हणले असतील काय चांगलं ह्याच्यातून निघू शकतं. पण जर आज येशू तुमच्याकडे आलाय ना, तर तुम्ही आत्म्यांना, चांगल्या वाईट लोकांना तुम्ही चांगलं बनवाल. हालेलुया. नासरत मधून काय चांगलं येऊ शकतं? नतनेल म्हणतो फिलिपाला, काय चांगलं निघू शकतं नासरत मधून? ते म्हणतो तू ये आणि बघ, जर तू बघशील तर तू विश्वासामध्ये चालशील. आज परमेश्वर खूप लोकांना म्हणते, या आणि बघा मी कोण आहे, मला तुम्ही चाखा, मला तुम्ही ओळखा. जर तुम्ही मला ओळखताय तर तुम्ही माझ्यापासून दूर जाणार नाही. 12 शिष्य बघा परमेश्वराच्या जवळ आले होते, पण त्याच्यातला एक फसला. मी तुम्हाला मागाशी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की यहूदा इस्करियोत 30 नाण्यांसाठी त्यांनी येशूला पकडून दिलं. आणि येशूकडे यायच्या आधी तो खूप मोठा बिझनेसमॅन होता, तो जमिनींचा व्यवहार करत होता, त्याला एक पार्टनर होता. तर तो येशूला जेव्हा त्यांनी ओळखलं, ऐकलं येशूचं वचन, त्यावेळेस त्यांनी सगळं सोडून, पैसे, प्रॉपर्टी सगळं सोडून दिलं आणि म्हणतो आता हीच माझी खरी वाट आहे. मग नंतर का फसला नंतरनं यहूदा इस्करियोत? कारण दुष्ट आत्म्याने त्याला पकडलं. म्हणून बायबलमध्ये लिहिलेलं आहे की तो शोधत फिरतो की कोण त्याला सापडतं, आणि जो त्याला सापडतो तो शैतान त्यांना सोडत नाही, परमेश्वरापासून त्यांना दूर घेऊन जातो. हालेलुया. समजते तुम्हाला?
हा, तर तुम्हाला म्हणले असतील लोक, तुम्ही काय चांगलं करू शकता. मी नाही चांगलं करू शकत. जर माझ्यामध्ये येशू आलेला आहे तर इथून पुढे सगळं काही चांगलं होणार, सगळं काही चांगलं होणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण अजून एक वचन काढू, रोमकारांस 5वा अध्याय आणि 1लं वचन. ह्या असतो तिथं लिहिलेले टायटल आहे विश्वासाचे परिणाम. यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत, म्हणून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे देवाबरोबर शांती आहे. कोणाबरोबर शांती आहे? ख्रिस्ता, येशूच्या ख्रिस्त, जो येशू ख्रिस्त आहे त्याच्याद्वारे आपल्यावर शांती आहे. हालेलुया, ते शांतीचा परमेश्वर आहे. पूर्वी मी अशांतीचं जीवन जगत होतो, पण मी आज चांगलं जीवन जगत आहे. का? कारण मी येशूचा हात धरून मी चालते. पुष्कळांना येशू भेटलेला, हालेलुया, पण येशूला अजून त्यांनी ओळखलं नाही की हा कोण आहे. ज्यांनी ओळखले हा शांतीचा दाता आहे, हा शांतीचा राजकुमार आहे, ते त्याच्या संग चालण्यासाठी तयार आहे. प्रेज द लॉर्ड. आपण अजून एक वचन काढू, एकच मिनिट. मी एक वचन सांगून संपवतो. प्रेज द लॉर्ड. दुसरे कोरिन्थीकारांस पत्र 2रा अध्याय आणि 2रं वचन मी वाचतो. कारण जर मी तुम्हाला दुःख देऊ लागलो तर माझ्यापासून ज्याला दुःख होते त्याच्याशिवाय मला आनंद देणारा कोण आहे. प्रेज द लॉर्ड. मी जर तुम्हाला इथे येऊन जर मी तुम्हाला दुःख देत आहे तर माझं शिक्षण व्यर्थ आहे, पण मी इथून जर मी तुम्हाला चांगलं शिक्षण देत आहे तर तो परमेश्वर म्हणतो आनंद देणारा एक सेवक आहे. हालेलुया. आणि जो आत्म्याने शिकवतो, जे ऐकतात त्या वचनाला धरून चालतात, त्यांनी सार्वकालिकचं जीवन मिळवलेलं आहे. पण ज्यांनी ऐकलं आहे, म्हणून देव परमेश्वर येशू काय म्हणतो, ज्यांना कान आहेत ते ऐको. आज सर्वांना कान आहेत, पण तेच ऐकतात ज्यांच्या कानावरती सुवार्ता पोहोचलेली आहे. तेच कबूल करतात की मी पापामध्ये होतो, मी दुःखामध्ये होतो, मी कष्टामध्ये होतो, मी आजारामध्ये होतो, मी मरणाच्या दारामध्ये होतो. योग्य वेळी तो माझ्याकडे आला आणि मला त्यांनी पुन्हा नवं जीवन दिलं. हालेलुया. तेच लोक ओळखू शकतात ज्यांनी जवळने येशूला ओळखलेले. प्रेज द लॉर्ड. येशूला कुणी नाही ओळखू शकत, पण जो आत्म्याने त्याच्याकडे आलेला आहे तो म्हणतो येशू माझ्यासाठी खूप काही करू शकतो. प्रेज द लॉर्ड. त्यांनी स्वतःला वाचवलं नाही, आपल्यासाठी त्यांनी स्वतःला कुर्बान असा झाला. त्याला तुमच्याकडे तो बलिदान मागत नाही की तुम्ही माझ्याकडे कोकरा आणून कापा, तुम्ही माझ्यासाठी हवन करा. तो म्हणतो चांगलं हृदय तेच आहे जे माझ्या वचनांवर चालतं, ते माझ्यासाठी हवन आणि बलिदान आहे. तो तुमच्यातून चांगला मनुष्य त्याला बघायचा आहे, त्याला तुमच्यातून त्याच्या स्वतःला बघायचंय. हालेलुया. आज जर तुम्ही त्याच्याकडे आलेला आहात, तुम्ही जर आज इथे येऊन बसलेला आहात, तर मी तुम्हाला खरं सांगतो काहीतरी तो तुमच्यातून बनवण्याचा उत्तम प्रयत्न करत आहे. काहीतरी तो तुमच्यातून उत्तम बनवण्याचा प्रयत्न करत आहे. हालेलुया. तुमच्यातून तो घडवणार आहे. जसं लोकांनी मला म्हटले नासरत मधनं काही चांगलं निघतं का, मी स्वर्गातलं काम मी ह्या धर्तीवरती करून दाखवलं. कदाचित तुम्हाला म्हणले असतील ह्या कुटुंबातून काही चांगलं निघतं का, त्या कुटुंबातून काही चांगलं निघतं का. जर येशू आलेला आहे तर सगळं काही चांगलं होणार आहे.
हालेलुया. मी रोज प्रार्थना करतो, तुम्ही पण प्रार्थना करा. पूर्वी लोक म्हणत होते थोरातांमधनं काही चांगलं निघू शकत नाही, पण त्याच थोरातांना जर येशू मिळाला तर ते खूप काही मोठे मोठे चमत्कार करू शकतील. हालेलुया. पूर्वी आमचे लोक दारू पिऊन मेले, पूर्वी आमचे लोक अपघाती मेले, पण इथून पुढे आमच्या येणाऱ्या हजारो पिढ्या येशूला बघून झोपतील, येशूचं काम करून झोपतील. हालेलुया. त्यांच्यावर अपघाती मरण येणार नाही, ते इथून पुढे व्यसनांनी मारणार नाहीत. का? कारण जर आम्ही येशूकडे येऊन त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, एक दिवस येईल की पूर्ण थोरातांचे लोक इथे येऊन वचन ऐकतील आणि देवाला ते स्वीकारतील. हालेलुया. लोक म्हणतील यांच्यातून काही चांगलं निघू शकतं का? हो, निघू शकतं. माझ्या घरामध्ये जर मी येशूला आमंत्रण दिलेले तर माझ्यातून चांगलं निघणार. मत्तई कोण होता? मत्तई एक कर घेणारा व्यक्ती होता, टॅक्स वसूल करणारा व्यक्ती होता, अधिकारी होता, लोकांच्या नजरेमध्ये तो पापी होता. पण येशू त्याच्याकडं एक पापी म्हणून बघितलं नाही, येशूने त्याच्याकडे एक मुलगा म्हणून बघितलं आणि मत्तईला म्हणतो माझ्या मागे ये, मी इथून पुढे तुला माझा काम करणारा बनवल. प्रेज द लॉर्ड. येशूनी खरं काम करून ह्या धर्तीवरती दाखवलं. जे लोक म्हणले नासरत मधून काही चांगलं निघू शकतं का? येशू नासरत मधूनच आला आणि नासरतच्याच व्यक्तीला मेलेल्यातून 4 दिवसांनी त्यांनी जिवंत केलं. हालेलुया. तो प्रभू करू शकतो. अख्ख्या इस्रायल मध्ये कफरनहूम, गालील, जिथे येशू जाईल तिथे येशूसाठी लोक थांबायचे आणि म्हणायचे होशायना, आम्हाला तू वाचव. येशू तलवार घेऊन आला नव्हता, येशू दया आणि प्रेम घेऊन आला होता. आज लोकांना खरं सांगतो, आज लोकांना भांडणं करणारे लोक, वादविवाद करणारे लोक खूप आवडत आहेत. दारू पिणारे लोक आज लोकांना खूप आवडत आहेत. चांगलं काम करणाऱ्याला आज लोक नावं ठेवत आहेत. हालेलुया. जो लोकांसाठी प्रार्थना करतो, विनंत्या करतो, आज त्याला लोक नावं ठेवत आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काही दिवसांपूर्वी प्रेज द लॉर्ड काही लोकांनी मला नावं ठेवले, माझ्या कानावर आलं. त्यांना पूर्ण अधिकार आहे मला बोलण्याचा, मला पूर्ण अधिकार आहे ना ऐकण्याचा. प्रेज द लॉर्ड. मी आज चांगलं काम करत आहे म्हणून तुम्ही आज मला नावं ठेवताय. एक दिवस येईल तुम्ही पण देवाच्या मंदिरामध्ये येऊन बसाल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जे विमल खात, तोबराची तोबरा तोंडामध्ये ठेवतं, हालेलुया, आज त्याला लोक म्हणत आहेत हा चांगला आहे. आणि जो आज म्हणते ह्या वाईट गोष्टी करू नका, आज लोक त्याच्या विरोधामध्ये उभे आहेत. प्रेज द लॉर्ड. समजत तुम्हाला? मी पूर्वी दारू पित होतो, मला चांगलं सांगणार कुणी माझ्या दारापर्यंत आलं नाही, हे करणं चुकीचं आहे. पण मी जर आज चांगलं काम करत आहे तर 10 लोक माझ्याकडे येतात आणि म्हणतात येशूचं नको करू, तू का नको करू? हालेलुया. मी जेव्हा मरत होतो त्यावेळेस माझ्याकडे कोण आलं नाही, त्यावेळेस माझ्याकडे येशू उतरून आला आणि मला त्यांनी नवं जीवन दिलं. आज काहीही होऊ, माझ्या घरचे जरी माझ्या विरोधामध्ये गेले तरी चालेल, पण मी येशूला सोडणार नाही. का सोडणार नाही? कारण माझा डॉक्टरांचा डॉक्टर आणि वैद्यांचा वैद्य तो आहे. त्या रक्तस्रावी स्त्रीने घाबरली नाही, ती म्हणली नाही खूप गर्दी आहे, ह्या गर्दीतून मी कसं येशूला जाऊन मी शिवू, कसं येशूच्या कपड्यांना जाऊन मी धरू. ती म्हणली आज जर मी तिथे गेले नाही, आज जर मी त्या येशूकडे जाऊन मी त्याच्या कपड्याच्या धाग्याला स्पर्श केला नाही, कदाचित मी उद्याचा दिवस मी बघणार नाही. आज जर तुम्हाला उद्याचा दिवस बघायचा आहे तर आज तुम्हाला देवाकडे येऊन तुम्हाला स्पर्श करायला लागेल. हालेलुया. एका झटक्यात, एका क्षणामध्ये ज्यावेळेस तिने विश्वासाने येशूच्या फक्त कपड्यांच्या धाग्याला स्पर्श केला, येशूचं सामर्थ्य निघून तिच्या शरीरामध्ये गेलं. येशू म्हणतो आत्मेने कुणीतरी मला स्पर्श केलाय. आत्मेने. हालेलुया. आत्मेने, शरीराने नाही. शरीराला आरोग्य पाहिजे होतं, पण खरं आरोग्य त्यांनी आत्म्याला प्रगट केलं. आत्म्याला आरोग्य मिळाल्यानंतर शरीराला आरोग्य मिळालं. ज्या वेळेस ते लोक म्हणत होते होसायना, आम्हाला वाचव, येशूला त्यांना शारीरिक सुटका द्यायची नव्हती, येशूला त्यांना आत्मिक सुटका द्यायची होती. येशूला माहिती होतं मी जर ह्यांना आत्मेने सुटका दिली, ऑटोमॅटिकली हे शरीराने पण सुटका पावतील.
येशू काय करतो? एका कामाबरोबर दोन कामं करतो. जर तू माझ्याकडे आलाय, आत्मा आणि शरीर हे दोघं पण एकत्र येऊन माझ्यासाठी ते काय करणार? माझी घोषणा करणार. आज येशूला खऱ्या आत्म्याने काम करणारे लोक पाहिजे, खऱ्या आत्म्याने. हालेलुया. खोटे आत्मे घेऊन चालणारे लोक नको आहेत येशूला. खरे आत्मे जे आहेत, हालेलुया, जे म्हणतात प्रभू माझ्यासाठी आला आणि त्यांनी खूप काही माझ्यासाठी काम केलं, आज ते लोक येशूला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजलं तुम्हाला? लोक म्हणतील ह्यांच्यातून काय निघू शकतं चांगलं, पण जर येशू आलाय तर इथून पुढे सगळं काही चांगलं होणार. जिथं तुम्ही हात लावणार त्या गोष्टी चांगल्या होणार. आरोग्यांसाठी प्रार्थना करणार, त्यांना तुमच्याद्वारे आरोग्य मिळणार. तुम्ही कोणासाठी विनंती कराल, तुमच्या मुखातले शब्द ऐकून परमेश्वर त्यांना आरोग्य देणार. हालेलुया. तुम्ही ज्या घरामध्ये जाणार त्या घरामध्ये तुमच्याद्वारे शांती मिळणार. हालेलुया. तुम्ही ज्या भूमीवर पाय ठेवणार ती भूमी देव पवित्र करणार. तुमच्यातून इथून पुढे चांगल्या गोष्टी बाहेर येणार. जर तुम्ही वाईट करत होते, तुम्ही वाईट करणारे होते, तुमच्याकडनं वाईट घडत होतं, पण इथून पुढे जर तुम्ही चांगलं करताय तर इथून पुढे तुमच्यातून देव चांगलं घडवणार. हालेलुया. वाईट तुमच्यापासून देव काढून टाकणार आणि देव तुम्हाला चांगलं काम करणारं बनवणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण सगळे डोळे झाकू आणि आपण देवाच्या उपस्थितीमध्ये जाऊ. धन्यवाद करतो प्रभू परमेश्वर, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करत्या, देवांच्या देवा, प्रभूंच्या प्रभू परमेश्वर. तू महान आहेस, तू दयाळू आहेस, तू कानवाळू देव परमेश्वर आहेस. इथं आलेल्या प्रत्येक बहीण भावाला, प्रत्येक लेकराला, प्रत्येक व्यक्तीला तुझ्या कृपेने व तुझ्या दयेने व तुझ्या अभिषेकाने भर. प्रत्येकावर तुझं प्रेम प्रगट कर. कोणाकडून काही चुकलं असेल त्यांना माफ कर, त्यांना क्षमा कर. प्रत्येकाला येशू मी तुझ्या हातामध्ये सोपवतो. आजाऱ्यांना आरोग्य आज दे. ओ मी विनंती करतो, भटकलेल्यांना पुन्हा तू तुझ्या पवित्र आत्म्याने तुझ्या मार्गाने तू चालव. आज प्रत्येकाचा विश्वास पुन्हा वाढव. ओ मेलेल्या विश्वासांना आज पुन्हा जाग कर येशूच्या नावाने. प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या प्रभू परमेश्वर कामामध्ये येशूच्या नावाने बरकत घोषित कर. आज येशूच्या नावाने मी विनंती करतो, कोणाकडनं काही चुकलं असेल त्यांना माफ कर, त्यांना क्षमा कर. इथून पहिला आम्ही पाप करत होतो, वाईट काम करत होतो, पण इथून पुढे आम्हाला चांगलं काम करी बनव, चांगलं काम करणारं बनव, इतरांसाठी प्रार्थना करणारं बनव. आमच्यामधनं प्रभू येशू तू दिसून ये. आमच्यामधनं पवित्र आत्म्याला दाखव. आमच्यामधनं पवित्र आत्म्याद्वारे काम करून घे. जोपर्यंत हे शरीर या शरीरामध्ये पवित्र आत्मा आहे, जोपर्यंत ह्या शरीरामध्ये आत्मा आहे, तोपर्यंत प्रभू तुझ्या नावाने आम्हाला काम करणारं बनव. तुझ्या नावाने आम्हाला धन्यवाद देणारे बनव. तुझ्या नावाने आम्हाला उभं कर. आमच्यातून ख्रिस्त दाखव, आमच्यातून येशू दाखव. हीच मी विनंती करतो, मी प्रार्थना करतो, धन्यवाद देतो. जसं इथपर्यंतच येणं आमचं सुखरूप केलं, तसंच आमचं घरापर्यंत जाणं ही तू आशीर्वादित कर. इथून पुढची सर्व वेळ, सर्व ताबा मी तुझ्या हातात देतो. धन्यवाद करतो. येशूच्या महान पवित्र गोड सामर्थ्य नावात मागतो, म्हणून तो ऐक देवा. आमेन.